नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे सारिका आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज मी बनवणार आहे साठ्याच्या करंज्या. या करंज्यांना खूप साऱ्या लेयर येतात खारीसारख्या आणि खायलाही तितकाच छान लागतात. या करंज्या बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि 2 चमचे रवा घ्यायचा आहे आणि चिमूटभर मीठ लागेल. 2 मोठे चमचे तूप आहे, हे म्हणजे 2 टेबलस्पून तूप आहे. आणि सर्वात पहिले मी इथं एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण हा मैदा घेऊया आणि रवा टाकून घेऊया त्याच्यावरती आणि चिमूटभर मीठ आणि हे तूप टाकून आधी मी थोडंसं तूप घेते, ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक 5 मिनिटं आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तूप आणि मैदा व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. आता आपण याच्यामध्ये राहिलेलं तूपही टाकून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्या या पिठाची अशी एक मूठ बनायला पाहिजे. जर मूठ बनत नसेल तर तुम्ही 1 चमचा तूप अजून ॲड करू शकता. अशी मूठ बनली तर तूप व्यवस्थित आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची कणिक मळून घेणार आहोत. इथे आपल्याला कणिक छान व्यवस्थित मळून घेण्याची मेहनत करावी लागते, पण करंज्याही तितक्याच छान लागतात. हे कणिक आपल्याला थोडं पाणी टाकत व्यवस्थित मळून घ्यायची आहे. जेवढी कणिक तुम्ही जास्त मळाल तेवढ्या तुमच्या करंजीला लेयर जास्त छान येतील. काही ठिकाणी ही कणिक जी असते ती खलबत्त्यात किंवा वरवंट्यावरती ठेवून त्याला चेचून घेतात. ती मेहनत आपण इथे हातानेच करत आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही तसं खलबत्त्यात ठेचून घेऊ शकता कणिक. त्यामुळे आपली कणिक छान मस्त मऊ होईल. आता आपल्याला कणिक अशी मळायची आहे ज्यात आपण बोट बुडवले तर ते मध्ये जातील. तर ही आपली कणिक अशी छान मऊ झालेली आहे. ही कणिक आपण एका बाउलमध्ये ठेवून त्याला व्यवस्थित झाकून एक अर्धा तासासाठी रेस्ट देऊया. तोपर्यंत आपण इथे करंज्यांसाठी लागणारा साठा बनवून घेऊया. इथं मी 2 चमचे सध्या तूप घेतलेलं आहे. तूप आपण लागेल तसं परत ॲड करणार आहोत. तर सध्या 2 चमचे घेतले. त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही फक्त तांदळाचं पीठही घेऊ शकता. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी इथे अजून 1 चमचाभर तूप ॲड करत आहे. एवढ्या साठासाठी एकूण आपण 3 चमचे तूप वापरलेलं आहे. आता आपण याला फेटून त्याला फ्लफी बनवणार आहोत. आता आपला साठा इथे तयार झालेला आहे. तर हा साठा बनवण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिटं आपण याला फेटून घेतलेला आहे. त्यानंतर तो असा तयार झालेला आहे. आता साठा तयार झाला आहे. आता आपण सारण तयार करूया. तर सारणासाठी मी इथं 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. हा अर्धी वाटी रवा आहे, बारीक रवा आहे हा, आणि पाऊण वाटी साखर आहे. तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढवू शकता. विलायची आहे, हे बेदाणे आहे आणि काजू आहेत. इथे गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे. थोडंसं तूप टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. इथे आपण रव्याला खूप लालसर नाही भाजणार आहोत. भाजण्याचा वास, सुगंध जो येतो तो आला की आपण रवा काढून घेणार आहोत. तर एक 3-4 मिनिटं आपण रव्याला भाजून घेऊया. आता रवा भाजून झालेला आहे, तो आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी इथे सुकं खोबरं भाजून घेणार आहे. त्याला तूप टाकायची काही गरज नाही आहे. आपण असंच याला भाजून घेऊया. खोबरंही आपण लालसर करणार नाही आहोत. आपण त्याला फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजणार आहोत. खोबरं इथे 2-3 मिनिटं भाजून झालं आहे. त्यात आता आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. आता मी इथे काजू टाकलेत, ते व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर आपण इथे मनुके टाकणार आहोत. ड्रायफ्रूट्स तुम्हाला पाहिजे ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये ही वेलचीची पूड टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे सारण आपण काढून घेऊया.
ज्या बाउलमध्ये मी रवा काढलेला होता भाजलेला, त्याच बाउलमध्ये हे सारण मी काढून घेते. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे सारण थंड झालं आहे. आता आपण याच्यामध्ये ही पिठी साखर मिक्स करून घेऊया. पिठी साखरेचं प्रमाण तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. मी इथे पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे, त्याने व्यवस्थित गोड होतं. आता आपलं सारण तयार आहे. आता आपण करंज्या बनवायला घेऊया. सगळ्यात पहिले आपण तुपाचा हात लावून कणिक मळून घेणार आहोत. तर थोडंसं तूप हातावरती लावून कणिक अशी मळून घेऊया. त्यानंतर आपण इथे पोळपाट घेऊन त्याच्यावरती आपण ह्या कणकेचे 3 भाग करून घेणार आहोत आणि याच्या आपण चपातीला जशा लाट्या बनवतो तशा आपण लाट्या बनवून घेणार आहोत. आता यातली एक लाटी आपण घेऊया आणि त्याची पातळशी चपाती करून घेऊया. तिथे मी मैदा घेतलेला आहे थोडासा लावण्यासाठी. चपाती खूप जाडसरही नाही आणि खूप पातळी नाही बनवायची, मीडियम साईजची करायची आहे. आता आपली एक चपाती लाटून तयार आहे. साधारण एवढ्या जाडीची चपाती मी केलेली आहे. ती चपाती आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवली. आता ही दुसरी चपाती पण आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण ह्या 3 चपात्या लाटून घेणार आहोत. तर ही तिसरी चपाती माझी लाटून झाली आहे आणि ह्या तिसऱ्या चपातीवर आपण हा जो साठा तयार केला होता तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून एकदा. आणि एक चमचाभर साठा घेऊन आपण तो हाताने असा पसरून घेणार आहोत. हाताने व्यवस्थित सगळ्या कडांना वगैरे आपण तो साठा लावून घेणार आहोत. सर्व बाजूंनी सर्व व्यवस्थित साठा लावून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यावरती दुसरी चपाती टाकून घेणार आहोत. तर आपण ही दुसरी चपाती टाकून घेतली आहे. ती व्यवस्थित सरळ करून घेऊया. कुठेही त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे. आपण त्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आणि याच्यावरतीही आपण परत एकदा साठा लावून घेणार आहोत. साठा व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आपली तिसरी चपाती टाकून घेऊया. ती पण व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता आपल्याला रोल करायचं आहे. तर एकदम छोटे छोटे असे फोल्ड देऊया या चपातीला. प्रत्येक फोल्ड नंतर आपल्याला याला दाबून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित दाबून घेऊया याला आपण. आता आपण याला व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित दाबूनही घेतलं आहे. आता आपण याला रोल करत करत असं याला लांबवून घेऊया थोडंसं, त्यामुळे त्यातली हवा पण निघून जाईल. आता आपण याला लांबून घेतलं, जवळजवळ डबल केलं आहे. तर याच्या आपण लाट्या करून घेऊया. लाट्यांची साईज तुम्हाला हवी तशी तुम्ही लहान मोठी करू शकता. आपण इथे सर्व लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. त्या एका बाउलमध्ये काढून त्या झाकून ठेवायच्या आहेत आणि लाट्यांना अशा लेयर्स दिसतात. तर आता एक लाटी घेऊन आपण त्याला असं पुढच्या साईडनी प्रेस करणार आहोत. त्यामुळे आपल्या लेयर्स आहेत त्या अशा वरती दिसतील आणि हलक्या हाताने आपण त्याला लाटून घेणार आहोत. आता एवढे पुरीच्या आकार साईजची आपण लाटी लाटलेली आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरताना असा हात आपण ठेवून सारण भरणार आहोत, ज्यामुळे की साईडला ते सारण पडणार नाही. आणि इथे मी एक वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. ते पाणी आपण असं कडांना लावून घेणार आहोत, ज्यामुळे आपली करंजी चिटकेल व्यवस्थित. तर त्याला असं प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे.
व्यवस्थित चिटकून झाल्यानंतर मी इथे एक फोक घेतला आहे आणि त्या फोकने आपण असं त्याच्यावरती डिझाईन बनवून घेऊया. याच्यामुळे आपली करंजी व्यवस्थित चिटकली जाईल. आता आपण एक प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत करंजी. अलगद आपण त्याला उचलून प्लेटमध्ये काढून ठेवूया. आता इथे दुसरी लाटी मी लाटून दाखवते. अशाच पद्धतीने प्रेस करून आता याच्या तुम्ही अशा काळ्या पण पाडू शकता, पण याला खूप वेळ जातो, त्यामुळे मी अशा सर्व करंज्या बनवून घेतल्यात. आता मी कढईमध्ये तेल ठेवलेले आहे तापत. जास्त गरमही नाही करायचं आपल्याला तेल. तेलातून धूर निघेपर्यंत आपण जर गरम केलं तर करंज्या करपून जातील. त्यामुळे मीडियमपेक्षा थोडंसं जास्ती गरम झालं की आपण करंज्या यात सोडून घेणार आहोत आणि स्लो फ्लेमवरती आपण यांना तळून घेणार आहोत. आता थोड्याशा करंज्या सेट झाला की आपण त्याच्यावरती हे असं तेल टाकून घेणार आहोत. झाऱ्याने आपण तेल टाकून घेऊया. आता खालून करंजी तळली गेलेली आहे. आता आपण त्याला पलटून घेऊया. करंज्या तळायला थोडासा वेळ लागेल, कारण आपण त्याला स्लो गॅसवरती तळून घेतोय. तर असं खरपूस होईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत. आता छान खरपूस तळल्या गेल्यात करंज्या आपल्या. आपण या काढून घेऊया. तुम्ही बघू शकता यावरती लेयर्स आलेले आहेत. अशा छान खरपूस तळून घ्यायच्या करंज्या. तुम्हाला जर करंज्याचा एवढा लाल कलर आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं आधीही करंज्या काढू शकता. एवढा वेळ थांबण्याची गरज नाही. मी खरपूस होण्यासाठी थोडा जास्त वेळ तळलेल्या आहेत. सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत. आता आपण याला सर्व करूया. तर तयार आहेत आपल्या साठ्याच्या करंज्या. छान लेयर्स आल्यात करंज्यांना. आता एक करंजी मी तुम्हाला दाखवते. इथे छान लेयर दिसतात करंजीच्या आणि ही करंजी आपण तोडून बघूया. तुम्हाला एक फोडून दाखवते. करंजी तोडतानाचा आवाज तुम्हाला ऐकायला आलाच असेल. ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.